मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ही बैठक सुरू आहे। मणिपूरचे डीजीपी राजीव सिंग, सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। तर मणिपूरचे डीजीपी राजीव सिंग आणि माजी सीआरपीएफ प्रमुख तसंच मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग आणि सीओएएस जनरल मनोज पांडे, त्याचबरोबर लष्कर प्रमुख पदनाम लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर अधिकारी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहमंत्रालयामध्ये पोहोचलेत आणि त्या ठिकाणी बैठकीला सुरुवात झाली आहे। तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसाचारावर चिंता व्यक्त केलेली होती आणि याआधीच याच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं। मणिपूर धुमसतंय आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवणं गरजेचं असल्याचं मोहन भागवत म्हणाले होते। तर मागील 1 वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत। अनेक लोकांचा जीव गेलेला आहे आणि त्याचबरोबर काही मुलींची त्या ठिकाणी नग्न धिंड काढल्याचे प्रकार सुद्धा समोर आलेले होते आणि आता मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, काय निर्णय घेतला जातो ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।